स्टुडंट्स, मी पांढरे टीचर पांढरे क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचं लेक्चर आहे स्टँडर्ड 8 सायन्स या विषयामध्ये. चॅप्टर नंबर 1 आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. म्हणजे चॅप्टरचं नाव आहे मराठीमध्ये जग, सजीवांचे आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. त्यामध्ये आपण बघूया आता क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आपल्याला क्लासिफिकेशन हे छान कॉलममध्ये आपण करूया, पण त्यापूर्वी मी तुम्हाला टेबलर फॉर्ममध्ये सांगते टेबलमध्ये क्लासिफिकेशन कसं करायचं. मग आपण त्यामध्ये आपण त्या टाईपने आपण या टेबलमध्ये लिहूया. तर आपण त्याचं क्लासिफिकेशन करूया. कशाचं करायचं आहे? मायक्रोब्स. तर मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीवांचे क्लासिफिकेशन. तर सूक्ष्मजीव हे 2 प्रकारचे आहेत. फर्स्ट आहे प्रोकॅरिओट्स आणि सेकंड आहे यूकॅरिओट्स. प्रोकॅरिओट्सचा अर्थ मी सांगितलं आहे की सेल ज्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे असतं त्याला कवर नसतं, म्हणजे विदाऊट न्यूक्लिअर मेम्ब्रेन अशा प्रकारे. तर हे सायटोप्लाझम आणि न्यूक्लिअर मटेरियल सगळं मिक्स होऊन जातं यामध्ये. आणि यूकॅरिओटमध्ये काय असतं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन, सेलमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं. तर अशा प्रकारे सूक्ष्मजीव हे 2 वर्गामध्ये आपण वर्गीकरण केलेत, प्रोकॅरिओट्स अँड यूकॅरिओट्स. ओके. द यूकॅरिओट्स हे प्रोकॅरिओट्स, पहिले प्रोकॅरिओट्स बघूया. प्रोकॅरिओट्स हे बॅक्टेरिया असतात, फक्त बॅक्टेरिया. आणि यूकॅरिओट्स हे 3 प्रकारचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे प्रोटिस्टा, नंतर सेकंड आहे फंजाय पण त्यांना म्हणतात, आणि थर्ड आहे अल्गी, ज्याला आपण शेवाळ म्हणतो. प्रोटिस्टा, फंगाय, बुरशी, आणि अल्गी म्हणजे शेवाळ. तर अशा प्रकारे यूकॅरिओटिक जे सूक्ष्मजीव आहेत ते बुरशी पण आहेत, शेवाळ पण आहे, आणि प्रोटिस्टे या क्लासमधले आहेत. आता आपण पुढचं बघूया, ज्यामध्ये जे आपण या प्रकारे क्लासिफिकेशन बघितलं. आता आपण त्याला टेब्युलर फॉर्ममध्ये बघूया. थोडंसं हे सूक्ष्मजीव असल्यामुळे आपण यांच्या संकल्पना स्पष्ट करून घेऊ की त्यांचा साईज कसा असतो. तर साईज पहिले समजून घेऊ आणि मग मी डायरेक्ट टेबल फॉर्ममध्ये, जो मी टेबल आता आखणी करून ठेवलेला आहे त्या फॉर्ममध्ये मी घेते. ओके, बघूया आपण सूक्ष्मजीवांचे साईज कसे असतात ही संकल्पना आता स्पष्ट करून घेऊ आपण. आता तुम्हाला सगळ्यांना समजतंय की 1 मीटर म्हणजे काय. 1 मीटर म्हणजे जवळपास 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. हे तर सगळ्यांनाच कळतंय की तुमचे जो साडी जी असते ती 5.5 मीटरची, किंवा तुम्ही एखादं कापड आणता 1.25 मीटर वगैरे, तर ते किती असतं? 1.25 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आणि वरचे किती, जे 1.25 सेंटीमीटर लागतात ते वरचे 2.5 म्हणजे जवळपास 25 सेंटीमीटर आपण वरती घेत असतो. तर अशा प्रकारे हे झालं काय, 1.25 सेंटीमीटर वगैरे. पण ही संकल्पना आता स्पष्ट करून घेऊ. 1 मीटर म्हणजे जवळपास किती? तर जसं तुम्ही एखाद्या दुकानात वगैरे गेला असाल तर तो कापड दुकानदार बघा, त्याच्याकडे स्केल असते आणि तो स्केलने असा कापड मोजून दाखवतो. त्याच्याकडे जी स्केल असते ती मीटरची स्केल असते, त्यावर सेंटीमीटरचे पण आकडे असतात. तर अशा प्रकारे ती मोठी स्केल असते. तर म्हणूया आपण की ही एक अशा प्रकारे इथपर्यंत असणारी स्केल 1 मीटरची आहे. तर ही 1 मीटरची स्केल सपोज काढून घेऊ आपण, 1 मीटरची स्केल. ओके. आणि या 1 मीटरच्या स्केलमध्ये सेंटीमीटरचे पण आकडे असतात. तर सपोज इथून सुरू करूया 0, 1 सेंटीमीटर, 2. तर 1 सेंटीमीटरमध्ये किती मिलीमीटर असतात? 10 मिलीमीटर. 1 सेंटीमीटर, दिस इज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. हे तर कोणाला कळणार आहे? 1 सेंटीमीटरचे परत भाग केले आपण तर ते 10 मिलीमीटर भरतात. म्हणजे हा मिलीमीटरचा भाग बघा किती स्मॉल आहे, अगदी एवढासा. दिस इज द मिलीमीटर. आता आपल्याला जे
सूक्ष्मजीव मायक्रोब्स आहेत ते खूपच सूक्ष्म असतात. 1 मिलीमीटर काय त्याचे कितीतरी अब्जावधी भाग आपण केले तर त्याचे सूक्ष्मजीव असतात. इतके सूक्ष्म असतात, इतके मायक्रोब्स असतात की ते त्यांचा साईज की ते आपण फक्त मायक्रोस्कोप खाली पाहू शकतो. तर बघूया आपण 1 मीटरमध्ये. आणि जो यांचे साईज असतात ते नॅनोमीटरमध्ये असतात आणि मायक्रोमीटरमध्ये असतात. तर 1 मीटरमध्ये 10 लाख, म्हणजे 10 लाख म्हणजे एकावर 6 शून्य, 1 2 3 4 5 6 10 लाख. 1 मीटरमध्ये ही समजा स्केल घेतली तर या 1 मीटरमध्ये 10 लाख मायक्रोमीटर्स असतात. म्हणजे हे मायक्रो असा सिम्बॉल, त्याला मीटर, म्हणजे 1 मीटरमध्ये ही स्केल जर घेतली तर या 1 मीटरमध्ये किती मायक्रोमीटर असतात? 10 लाख मायक्रोमीटर. स्पेलिंग मायक्रोमीटर. ओके. तर आणि मीटर स्पेलिंग असं पण असतं का? दोन्ही प्रकारे असतं. 1 मीटरमध्ये किती असतात? तर एकावर 9 झिरो द्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे जवळपास याला म्हणतात 100. इथं 100 घ्यायचे आणि 100 नंतर 7 झिरो काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 100 आणि 7 झिरो असेल त्याला करोड म्हणतात. म्हणजे 1 मीटरमध्ये 100 करोड एवढे ॲडजस्ट होतात. तुम्हाला 100 करोड जर नाही बोलायचं असेल तर हे 2 शून्य परत गायब करून फक्त 1 लक्षात घ्या आणि त्याला म्हणतात 100 करोड किंवा 1 अरब किंवा त्याला अब्ज म्हणतात. तर एकावर 9 झिरो असणे म्हणजे 1 अरब. आणि हे 1 अरब काय असतात? याला 100 करोड किंवा 1 अरब नॅनोमीटर्स हे काय असतात? नॅनोमीटर. नॅनोमीटर मीन्स NM. तर अशा प्रकारे NM. तर 1 मीटरमध्ये 1 अब्जावधी नॅनोमीटर्स असतात. ओके, समजलंय? आता हे अशा प्रकारे पण लिहितात. 1 लिहायचं किंवा 10 घ्यायचे आणि त्यावर किती झिरो आहेत? 1 2 3 4 5 6. 10वर 6 झिरो लिहायचे. आणि इथे हे झाले मायक्रोमीटर. आणि इथे लिहायचं 1 वर किती झिरो आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 10 घ्यायचे आणि त्यावर लिहायचं 9. आणि काय असतं? नॅनोमीटर. म्हणजेच 10⁻⁹ नॅनोमीटर म्हणजे 1 अरब नॅनोमीटर. 1 मीटरमध्ये 1 अरब नॅनोमीटर्स असतात, अब्जावधी नॅनोमीटर्स असतात. ओके, हे जर तुम्हाला समजलं असेल तर आता आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स बघूया. ओके. आणि हे थोडंसं लक्षात ठेवायचं कारण आपल्याला याची फार गरज आहे आता. बघूया फर्स्ट. तर पहिला जो आहे तो आहे बॅक्टेरिया. पण बॅक्टेरियाचं जो सूक्ष्मजीव आहे पहिला तो आहे बॅक्टेरिया. त्याचं आता क्लासिफिकेशन करूया. बॅक्टेरिया आत्ताच पाहिलं. बॅक्टेरिया हा त्याचा आकार बघूया आपण. त्याचा जो साईज आहे तो असतो 1 मिलीमीटर टू 10 मिलीमीटर. रॉंग झालंय, मिलीमीटर नसतं, सॉरी. मिलीमीटरमध्ये आकार राहू शकत नाही, दिसला असता तो आपल्याला. 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर हा बॅक्टेरियाचा आकार असतो. आता आपण त्याचा साईज पाहिला, आता त्याचे कॅरेक्टर्स बघूया. बॅक्टेरिया कसा असतो? हा बॅक्टेरिया सिंगल सेल. याच्यापूर्वी फिगरमध्ये तुम्हाला दाखवली तुम्ही की बॅक्टेरिया कसे असतात. दे आर सिंगल सेल. तर अशी एक सेल काढायची. दे आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स. देन दे आर इंडिपेंडंट, दॅट इज सॉलिटरी. सॉलिटरी म्हणजे एकटे राहणारे. म्हणजे कधी कधी ते असे एकटेच राहतात. सॉलिटरी म्हणजे एकटे राहणारे, एकांतात राहणारे. किंवा ते कॉलनी करून राहतात, त्याला कॉलोनियल म्हणतात.
कॉलोनियल, जसं आपण कॉलनीत राहतो ना तसे ते कॉलनी म्हणजेच समूहाने पण राहतात, ते समूहाने राहणारे अशा प्रकारे ते असतात. तर हा समूह करतात कधी कधी ते, तर हे ग्रुपिंग करतात, त्याला कॉलोनियल म्हणतात. ओके. देन ते प्रोकॅरियोटिक असतात, हे तुम्हाला शिकवलंय. प्रोकॅरियोटिक पण असतात ते. देन नो न्यूक्लियस, माहिती तुम्हाला, नो वेल डिफाईन्ड न्यूक्लियस, नो वेल फॉर्मड न्यूक्लियस, म्हणजे त्याच्यात न्यूक्लिअर मटेरियल असतं पण त्यांना न्यूक्लियस, बघा तिथं न्यूक्लियस मी काढलेलं नाही, म्हणजे त्यांना न्यूक्लियस नसतं. देन नेक्स्ट आहे, आणि त्यांच्यामध्ये सेल ऑर्गनेल्स जे असतात, ज्यांच्यामध्ये काही ऑर्गनेल्स असतात नाही का, तुम्ही 7th ला शिकला असेल, मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी कॉम्प्लेक्स, लायसोसोम, तर असे काही ऑर्गनेल्स असतात सेलमध्ये असणारे काही अंगके, तर यामध्ये नसतात ते. नो सेल ऑर्गनेल्स, नो सेल ऑर्गनेल्स. म्हणजे पेशी अंगके नसतात, त्याला पेशी अंगके म्हणतात. पेशीमध्ये असणारे काही पार्ट्स ते त्यांच्यामध्ये नसतात. ओके. देन तर त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं, रिप्रोडक्शन म्हणजेच प्रजनन, त्यालाच काय म्हणतात, प्रजनन. हे प्रजनन कसं होतं त्यांचं, ते होतं बायनरी फिशन, प्रकार आहे बायनरी फिशन. तर बायनरी फिशनचा अर्थ पहिले समजून घेऊ. एका पेशीचे 2 पेशी तयार होणे, म्हणजे ही एक पेशी घेतली आपण बॅक्टेरियाची, बॅक्टेरियाच होता, तर ह्या बॅक्टेरियाचे 2 भाग तयार, याला न्यूक्लियस नाही आहे, 2 भाग तयार करायचे, त्यामुळे बॅक्टेरियाची पेशी अशी लांब होते. लांब झाल्यावर नेक्स्ट स्टेपमध्ये त्याला एक नॉच येते, खाच त्याला म्हणतात, अशा प्रकारे खाच तयार होते. आणि नंतर ही खाच तुटून जवळ जाते अशी, आणि मग ही खाच तुटते आणि त्याच्या 2 पेशी बनतात, म्हणजे एका बॅक्टेरियाचे 2 बॅक्टेरिया तयार होतात. 2 म्हणजे बायनरी, म्हणजे बायनरी फिशन म्हणजे एका पेशीपासून 2 पेशी तयार होणे, त्याला म्हणतात बायनरी फिशन. म्हणजे बॅक्टेरिया स्वतःच्या 2 पेशी तयार करतो आणि 2 सजीव निर्माण होतात. ना त्यांची ग्रोथ जी आहे ती व्हिगरस आणि खूप लवकर लवकर वाढतात. बॅक्टेरियांची वाढ फार फास्ट होते, एका सेकंदात कितीतरी बॅक्टेरिया तयार होतात. तर त्यांची व्हिगरस ग्रोथ म्हणजे आता परत याला हा मोठा झाला की परत 2 पेशी तयार होणार, परत त्याच्या 2 पेशी तयार होणार, परत ह्याच्यापासून 2 पेशी तयार होणार, आणि ही क्रिया खूप कमी टाईममध्ये फास्ट होते. मग याला म्हणतात व्हिगरस ग्रोथ. व्हिगरस म्हणजे फास्ट, फार लवकर लवकर पेशी तयार होतात, तर आपण त्याला म्हणूया व्हिगरस ग्रोथ, म्हणजे फास्ट. स्पेलिंग आहे व्हिगरस, VIGOROUS, व्हिगरस ग्रोथ. आणि व्हिगरस ग्रोथ कधी होते, फेवरेबल कंडिशन, त्यांना अनुकूल परिस्थिती मिळाली की त्यांची वाढ झपाट्याने होते. अँड नंबर डिफिकंट डबल्स, बघा एकाचे 2 सेल तयार व्हायला ते फक्त नंबर डबल्स इन 20 मिनिट्स, 20 मिनिटातच एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात. परत 20 मिनिटात, म्हणजे इतक्या फास्ट त्यांच्या पेशी ह्या पटापट वाढत जातात. म्हणजे सेल, पेशी म्हणजे सेल, म्हणजे स्वतः बॅक्टेरिया तो फास्ट वाढतो. ओके. तर आता आपण त्यांच्यातले एक्झाम्पल बघूया. बॅक्टेरियाचे कोकस, एक्झाम्पल आहे कोकस. देन कोकोबॅसिलस, कोकोबॅसिलस. नंतर आहे बॅसिलस, देन व्हिब्रिओ, आणि नंतर आहे स्पायरेलियम. बघा किती प्रकारचे बॅक्टेरिया जगात आहेत, इतके सगळे त्यांचे एक्झाम्पल आहेत. आणि मी तुम्हाला आता दाखवते, बघा हे बॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स तुमच्या टेक्स्टबुक मधले. हा कोकस आहे, नंतर हा कोकोबॅसिलस आहे, नंतर हा बॅसिलस आहे, नंतर हा व्हिब्रिओ बघा कॉमा शेपचा असतो,
बिब्रियो कॉलरी याच्यामुळे कॉलरा होतो. आणि हा स्पायरेलिया म्हणजे सापासारखे असणारे हे सर्व बॅक्टेरिया. तर हे झाले बॅक्टेरियांचे प्रकार. हा दंडाकृती म्हणजे लांब असा रॉड शेपचा असतो. तर अशा प्रकारे बॅक्टेरिया आपल्यापासून 2 पेशी तयार करतो. ह्या 2 पेशीचा वाढण्याचा रेट फार फास्ट आहे, विगरस ग्रोथ आहे आणि त्याला म्हणतात बायनरी फिशन. फिशन म्हणजे ब्रेक होणे, बायनरी फिशन. ओके, आता आपण सेकंड बघूया, दॅट इज द व्हायरसेस. आता व्हायरसेस कसे असतात, तर व्हायरसबद्दल बघूया. साईज. सेकंड परत. व्हायरसेस. आता यांचा साईज कसा असतो, अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर, म्हणजे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर एवढा त्या व्हायरसेसचा जो आहे तो आकार राहू शकतो. हे जे व्हायरस असतात हे बॅक्टेरियापेक्षा 100 पटीने 10 ते 100 पटीने लहान असतात. ओके, काही व्हायरसेसचा आकार हा 400 नॅनोमीटर पर्यंत राहू शकतो. जसं की आता जो आपण ज्यामुळे आता सध्या लॉकडाऊन झालेला आहे तो म्हणजे कोणता व्हायरस आहे, कोरोना व्हायरस. आणि कोरोना व्हायरसचा जो आकार आहे, साईज आहे, तो किती आहे, अप टू 400 नॅनोमीटर. तो जड असल्यामुळे तो असा स्पेल होतो, आपल्या थुंकीतून वगैरे स्पेल होतो. स्पेल होऊन तो जमिनीवर वगैरे पडू शकतो, कोणत्याही पृष्ठभागावर पडतो, कारण त्याचा आकार या मानाने जास्त आहे. दॅट इज 10 नॅनोमीटर किंवा 100 नॅनोमीटरपेक्षा हा आकार जास्त आहे. हा कोरोना व्हायरसचा आकार आहे. तर बघूया आपण. तर हा जो कॅरेक्टर, याचं स्पेशालिटी काय ह्या व्हायरसेसची, तर व्हायरसेस अनेक प्रकारचे आहेत, त्यापैकी एक कोरोना हा सांगितला मी. तर बघूया आपण. दे आर ऑन द बॉर्डर लाईन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, म्हणजे दे आर ऑन द बॉर्डर लाईन. दॅट इज border line between living and नॉन लिव्हिंग. म्हणजे ते लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे हेच कळत नाही. कधी वाटतं ते लिव्हिंग आहे, कधी वाटतं नॉन लिव्हिंग आहे. यांच्या बॉर्डर लाईनमध्ये हा जो सांगितला आता मी की कोरोना व्हायरस हा जिवंत नाहीच आहे. तर अशा प्रकारे त्याला डिफाईन नाही करता येत की तो सजीव आहे की निर्जीव आहे, यांच्या दोघांच्या मध्ये तो आहे. ओके, कारण त्याची वाढ होत नाही, फक्त तो एखाद्याच्या बॉडीत पेशीमध्ये आपल्या सेलमध्ये गेला तर तिथं त्याची मल्टिप्लिकेशन होते, वाढ होत राहते. तर म्हणून त्याला म्हणतात बॉर्डर लाईन, म्हणजे दोघांच्या मध्ये बॉर्डर लाईन. ओके, देन नेक्स्ट आहे त्याचं एक्झाम्पल आहे ह्युमन मधलं एक्झाम्पल आपण बघितलं तर ह्युमन मध्ये आहे पहिला प्रकार पोलिओ व्हायरस, जो आता पोलिओ ज्याच्यामुळे होतो तो व्हायरस पोलिओ व्हायरस. पण आता आपल्या भारतीय लोकांना पोलिओ होत नाही, कारण त्याला लसीकरण करून त्याला हद्दपार करून टाकलंय भारतातून पोलिओ या डिसीजला, कारण तो होत होता पोलिओ व्हायरसमुळे. आता दुसरा आहे जो आहे इन्फ्लुएन्झा व्हायरस. पहिला ह्युमन मधला पोलिओ व्हायरस आहे, दुसरा आहे इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा जो आहे हा एक प्रकारचा व्हायरस, त्याच्यामुळे आपल्याला सर्दी वगैरे होत राहते ना, इन्फ्लुएन्झा होतो. आणि तिसरा आहे थर्ड टाईपचा व्हायरस जो आहे हा जो आहे HIV एड्स व्हायरस जो आहे हा देखील ह्युमनलाच कॉज करतो डिसीज. एड्स तो डिसीज होता आपल्याला. नंतर आहे दुसरा, तर हे दुसरं एक्झाम्पल बघण्याच्या पूर्वी परत काही याचे कॅरेक्टर बघूया. दे आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, खूप सूक्ष्म आहेत. मायन्यूट म्हणजे सूक्ष्म. नंतर व्हिजिबल ओनली थ्रू इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप,
आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनीच ते दिसतात. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप नीच ते दिसू शकतात. देन हे झालं पहिलं कॅरेक्टर सपोज याचं. आता आपण दुसरं कॅरेक्टर पण बघू शकतो आपण, आणि त्यामध्ये आहे दे फॉर्म द इंडिपेंडंट पार्टिकल्स. म्हणजे इंडिपेंडंट पार्टिकल तयार करतात, स्वतःपासून अनेक 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 तयार करतात मल्टिप्लाय होऊन. दे फॉर्म द इंडिपेंडंट पार्टिकल्स. इंडिपेंडंट पार्टिकल्स, काही स्वतःपासून काही आणखीन पार्टिकल्स तयार करतात. आणि a long molecule of DNA or RNA having a covering of protein coat. आणि ते एकतर DNA चे किंवा RNA चे जे असतात लॉंग मॉलिक्यूल असतात. म्हणजे अशा प्रकारे हा RNA आहे बरं का, असा हा RNA आहे. तर अशा प्रकारे तो एकतर RNA चा बनला असतो किंवा DNA अशा प्रकारचा असतो. ओके, तर अशा प्रकारचा एक तर तो जो आहे आपण शिकतोय व्हायरस, तो एकतर DNA या प्रकारात असतो, डबल हेलिक्स, किंवा अशा प्रकारे RNA या प्रकारात तो असतो, एक लॉंग मॉलिक्यूल तो असतो. आणि त्याच्यावर एक कवरिंग असतं, प्रोटीनचं कवरिंग, एक कवर असतं त्याला. अशा प्रकारे त्याच्यावर एक कवर असतं प्रोटीन, त्याला प्रोटीनचं कोट म्हणतात. इट इज हॅव्हिंग द प्रोटीन कोट, म्हणजे वरती एक कवरिंग असतं, ते असतं प्रोटीनचं प्रोटीन कोट. आणि आपण आता जो कोरोना व्हायरस बघतो त्याच्यावर फॅटचं कोटिंग आहे वरती, जो आहे फॅट कवरिंग. म्हणून आपल्याला सांगतात तुम्ही स्वच्छ हात धुवा साबण लावून, कारण साबणांमध्ये ते त्याचं वरचं कवरिंग जे आहे, त्या व्हायरसचं, कोरोना व्हायरसचं जे कवरिंग आहे, हे मी आता तुम्हाला काढून दाखवलं होतं, असं कवरिंग ते डिझॉल्व्ह होतं, त्यात विरघळतं असा, आणि तो व्हायरस मग नष्ट होतो. म्हणजे याच्यावर प्रोटीनचं किंवा फॅटचं असं कवरिंग असतं, प्रोटीनचं असतं. देन यामध्ये हे फक्त होस्ट सेलमध्ये जगतात, होस्ट सेलमध्ये सर्वाईव्ह होतात, होस्ट सेलमध्ये ते राहू शकतात. जसं आपण आपलं शरीर त्यांच्यासाठी होस्ट आहे, म्हणजे ते खूप मल्टिप्लाय होतात, त्यांची संख्या आपल्या बॉडीत सतत वाढते. आणि ते एकदा बॉडीत गेले की व्हायरल प्रोटीन्स तयार करतात, स्वतःचे प्रोटीन्स परत तयार करतात. व्हायरल प्रोटीन्स एकदा बॉडीत गेले की ती संख्या वाढते आणि त्यांचे परत ते स्वतःचे प्रोटीन्स तयार करतात आणि खूप खूप संख्या तयार करतात. त्याला रेप्लिका म्हणतात. रेप्लिका म्हणजे कॉपी, त्यांच्या स्वतःच्या एकदा बॉडीत गेल्या आपल्या की अशा अनेक कॉपी त्यांच्या तयार करतात. आणि आपली बॉडी म्हणजे त्यांच्यासाठी होस्ट असते, पाहुणा आपल्या घरात ते राहतात, मस्त घर करून ते राहतात, तर होस्ट सेलमध्ये राहतात. फ्री व्हायरसेस कॉज रिइन्फेक्शन टू अदर न्यू होस्ट सेल. आणि अशा प्रकारे हे फ्री असतात, एकदा बॉडी गेले की ते अनेक संख्या तयार करतात आणि मल्टिप्लाय होत राहतात, त्यांची संख्या वाढते. आणि फ्री म्हणजे समजा आता ते जमिनीवर आहेत, फ्री आहेत, असे पडलेले आहेत कुठेतरी, आणि आपण तिथून गेलो की आपल्याला टच झालं की परत ते रिइन्फेक्शन आपल्याला दुसऱ्या होस्ट सेलला करतात. म्हणजे आपल्या बॉडीतून ते खाली स्पेल आउट झाले आणि दुसऱ्यांना तिथून त्याला स्पर्श झाला असेल, त्यांना ते परत इन्फेक्शन करतात. म्हणजे एका बॉडीमधून ते दुसऱ्या बॉडीला पण इन्फेक्शन करू शकतात, फ्री असेल तर बाहेर. ओके, देन बऱ्याचशा ॲनिमलला आणि प्लॅन्टला ते डिसीज कॉज करतात. आता सांगितलं आपली बॉडी आहे, तर आपण ॲनिमल या प्रकारात जातो, तर आपल्यासारखेच इतर ॲनिमल आहे, त्यांना देखील ते काय करतात, डिसीज कॉज करतात. डिसीजेस टू प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे अशा प्रकारे अतिशय घातक या प्रकारात हा बॅक्टेरिया जातो. त्यांचा प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स, तर त्यांचा जो दुसरा प्रकार आहे, ह्युमनला होणारे डिसीज सांगितले मी. आता आपण बघूया कॅटलला कोणता डिसीज करतात. हे पहिलाचा प्रकार झाला, ह्युमनला झाला, ह्युमन या प्रकारात गेला होता. आता ते जनावरांना असंच सांगितलं शिकवलं तुम्हाला की ते जनावरांना किंवा ॲनिमलला पण डिसीज कॉज करतात. तर कॅटल म्हणजे जनावरे, जनावरांना जो डिसीज होतात दॅट इज
पिकोर्ना व्हायरस हा त्यांच्यात जातो आणि डिसीज त्यांना कॉज करतो. नंतर प्लांट, तर प्लांटला पण होतो, बघूया आपण प्लांटला जो आहे ते. तर टोमॅटो हा एक प्लांट जे आहे टोमॅटो, तर टोमॅटोला विल्ट व्हायरस कॉज करतो. म्हणजे विल्ट नावाचा विल्ट व्हायरस टोमॅटोच्या झाडाला डिसीज कॉज करतो. आणि टोबॅको मोझॅइक व्हायरस म्हणजे तंबाखूचे जे झाड असतं त्याला पण डिसीज कॉज करणारे व्हायरस आहेत. आपण बघूया प्लांटमध्ये परत. टोमॅटोला पण कॉज करतात. नंतर दोन नंबरचं झाड म्हणजे दॅट इज टोबॅको. टोबॅको म्हणजे तंबाखू. तंबाखूच्या झाडाला देखील ते डिसीज कॉज करतात आणि त्या व्हायरसचं नाव आहे दॅट इज द टोबॅको मोझॅइक व्हायरस. टोबॅको मोझॅइक व्हायरस. बघा काय नाव आहेत त्यांची. तंबाखूच्या झाडाला जो व्हायरस आहे जो त्याला डिसीज कॉज करतो तो आहे टोबॅको मोझॅइक व्हायरस. आणि बॅक्टेरियाला पण तो डिसीज कॉज करतो. तर आपण चौथ्या प्रकारात जाऊया आणि ते आहे दॅट इज द बॅक्टेरिया. चौथा प्रकार आहे. या बॅक्टेरियाला देखील काही व्हायरसेस डिसीज कॉज करतात आणि तो व्हायरस आहे ज्याला डिसीज कॉज करतो त्या व्हायरसचं नाव आहे बॅक्टेरियोफेग किंवा बॅक्टेरियोफॅग असं म्हणतात. तर अशा प्रकारे हे जे असतात व्हायरसेस हे सर्व प्रकारच्या लिव्हिंग ऑर्गॅनिजला डिसीज देतात किंवा रोगकारक आहेत. आता आपण बघूया पुढचं, तो आहे प्रोटोझोआ. तिसरा प्रकार हा झाला व्हायरसेस. आता आपण तिसरा प्रकार बघूया आणि जो आहे प्रोटोझोआ. Next is the third type, प्रोटोझोआ. या प्रोटोझोआचा आकार किती आहे? जवळपास तो 200 नॅनोमीटर आहे. हा देखील एक प्रकारचा जो आहे सूक्ष्मजीव मायक्रोब आहे. आता आपण या प्रोटोझोआचं जे आहे वर्णन बघूया आपण. तर ते आहे कुठे असतात त्यांचे कॅरेक्टर्स, त्यांचे गुणधर्म काय. तर ते जनरली प्रेझेंट इन द सॉइल, ते जमिनीत आढळतात. सूक्ष्मजीव आहे एक प्रकारचे. ते आढळतात सी वॉटरमध्ये, समुद्राच्या पाण्यात. नंतर ते फ्रेश म्हणजे नदीचं वाहतं पाणी, फ्रेश वॉटर, गोडे पाणी त्याला म्हणतात. गोड्या पाण्यात ते आढळतात. काही हे पॅथोजेनिक आहेत. पॅथोजेनिक म्हणजे दॅट इज कॉजेस द डिसीज. दे आर द पॅथोजन. मीन्स जे असतात पॉयझनस असतात ते. प्रेझेंट ॲज पॅरासाइट्स इनसाइड द होस्ट बॉडी. आणि पॅथोजेनिक म्हणजे दे आर डिसीज कॉझिंग. दे कॉज द डिसीज. तर दे आर पॅथोजेनिक, एक प्रकारे विषारी. देन प्रेझेंट ॲज पॅरासाइट्स इनसाइड द होस्ट बॉडी. आणि आपल्या बॉडीत ते राहतात. होस्ट बॉडी, आपली बॉडी त्यांच्यासाठी माहेर आहे, माहेरघर. छान आरामात राहतात, होस्ट बॉडीमध्ये राहतात. आणि पॅरासाइट्स होस्ट बॉडीमध्ये कसे राहतात ते? ॲज अ पॅरासाइट म्हणजे फक्त आपण जे काही खाल्लं त्यांनाच जातं, ते आपल्या बॉडीला काही फायदा त्याचा होत नाही. फक्त त्या स्नॅच करून खातात.
ओरबाडून खाणे आणि हे एकदा आपल्या बॉडीत गेले तर लवकर निघत नाही. त्यांचे एक्झाम्पल आहे अमिबा. पॅरासाइट समजलं, आपल्या बॉडीमध्ये गेले परजीवी सारखे ते राहतात. नंतर एक्झाम्पल आहे अमिबा. दुसरा आहे पॅरामेशियम. पॅरामेशियम हे फ्री लिव्हिंग असतात, म्हणजे पाण्यात वगैरे कुठे राहू शकतात. फ्री लिव्हिंग आहे, फ्री लिव्हिंग. अमिबा हा आपल्या आतड्यामध्ये राहू शकतो. अमिबा हा आपल्या आतड्यात जातो, सांगते मी कसं जातो ते. आणि नंतर आहे एंटामिबा. हा पहिला आहे, हा दुसरा आहे, तिसरा आहे एंटामिबा. एंटामिबा हिस्टोलिटिका नाव आहे एंटामिबा हिस्टोलिटिका. हा एक आहे प्रोटोझोआ आणि हा पॅथोजेनिक कॉझिंग अमिबियासिस. हा अमिबियासिस कॉज करतो आपल्याला, अमिबियासिस. तर यामध्ये आपण पाहिले एंटामिबा हिस्टोली नावच आहे. एंटा म्हणजे आतड्यांमध्ये राहणारा अमिबा. तर एंटामिबा हिस्टोलिटिका डबल नाव आहे, एच स्मॉल लिहायचं, ई कॅपिटल, आणि आपल्याला कॉज करतो अमिबियोसिस. नंतर अजून एक आहे त्यामध्ये प्लाझ्मोडियम. फोर्थ प्लाझ्मोडियम विवॅक्स, पी कॅपिटल असतो, विवॅक्स. तर हा मलेरिया, याच्यामुळे आपल्याला मलेरिया होतो. डासांमुळे होत नाही, लक्षात घ्या, या सूक्ष्मजीवामुळे होतो. त्याचं नाव प्रोटोझोआ आहे. युग्लिना एक प्रकार आहे, पुन्हा 5वा प्रकार युग्लिना. आणि हे ऑटोट्रॉपिक आहेत, म्हणजे हे काही कोणाला डिसीज कॉज करत नाही, स्वतःचा करतात, कोणाच्या बॉडीवरती वाढत नाही. युग्लिना हा देखील एक प्रोटोझोआ आहे. तर बघूया आपण हे अमिबा आपल्या बॉडीत कसे जातात. एंटामिबा पाण्यातून, दूषित पाण्यातून एकदा गेले की ते आपल्या आतड्यांना जाऊन चिटकतात आणि त्याची तिथे संख्या वाढत जाते. सेल डुप्लिकेशन होत राहते, संख्या वाढत जाते. आणि सतत आपण जर काही जेवण केलं, जे आपलं जेवण पोटात गेल्यावर त्याचं काही डायजेशन हे पोटामध्ये होतं, स्टमकमध्ये, आणि काही डायजेशन उरलं इंटेस्टाईनमध्ये. पण इंटेस्टाईनमध्ये होतं. इंटेस्टाईनमध्ये कोण असतात? हे पाण्यातून, दूषित पाण्यातून गेलेले एंटामिबा हिस्टोलिटिका. हे आपण जेवलं की ज्याचं डायजेशन व्हायला पाहिजे, जे पचायला पाहिजे, तर ते सगळं जे आपण खाल्लेलं असतं फूड, तर ते हेच खाऊन टाकतात आणि आपल्या बॉडीला त्याचा काही फायदा होत नाही. बॉडी ही अशी आपण त्यामध्ये काय म्हणतात त्याला, बारीक बारीक होत जातं, कारण जेवण आपल्याला जातच नाही, ते सगळंच त्यांच्याच बॉडीत जातं. तर हे काही चांगले असतात आणि वर्षानुवर्षे टिकतात ते आपल्या बॉडीमध्ये. ओके, तर म्हणून म्हणतात नेहमी पाणी हे स्वच्छ गाळून प्यावे वगैरे. तर बघूया आपण याची एक्झाम्पल आपण पाहिलेत. थोडंसं आणखीन थोडं राहिलंय, ते युकॅरियोटिक असतात. कॅरेक्टर्स युकॅरियोटिक माहिती आहे तुम्हाला, युकॅरियोटिक शिकवलं. न्यूक्लियस पण असतं, न्यूक्लियसचा मेम्ब्रेन असतं. युकॅरियोटिक असतात, ते आर युनिसेल्युलर आहेत. नंतर ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर. त्यांचं सेल स्ट्रक्चर कसंही खूप प्रकारचं राहू शकतात, अनेक प्रकारचे असतात सेल. काही चप्पलच्या आकाराचे असतात प्रोटोझोआ, अनेक प्रकारचे असतात ते. एंटामिबा हिस्टोलिटिका म्हणजे यांचं स्ट्रक्चर हे अनेक प्रकारचं राहू शकतो. ग्रेट व्हेरिएशन्स म्हणजे सेल स्ट्रक्चरमध्ये वेगवेगळं पण असतं. गोल प्रकारचेच असलं पाहिजे असं नाही, कोणत्याही प्रकारचा आकार असतो. ग्रेट व्हेरिएशन in structure. Then organs of locomotion and modes of nutrition. त्यांना लोकोमोट करायला किंवा प्रचलन करायला किंवा जागा बदलायला, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, त्यांच्या हालचालीला त्यांच्या अंगावर ऑर्गन्स असतात. समजा आम्ही घेतला हा
पॅरामेशियम एक वन सेल ऑर्गॅनिझम आहे आणि ही युकॅरियोटिक आहे. यांच्यामध्ये न्यूक्लियस असतं. तर यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लोकोमोशन करणे, लोकोमोशन म्हणजे काय, हालचाल किंवा हालचाल करायला, हालचाल करणे किंवा प्रचलन, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालणे, यांना काही असे ऑर्गन्स असतात. जसं की हा पॅरामेशियम आहे, हा प्रोटोझोआ या प्रकारातला ऑर्गॅनिझम आहे आणि हा पॅरामेशियम हा फ्लॅजेला, यामध्ये त्याच्या अंगावर जे असतात फ्लॅजेला, याला बारीक बारीक जे असतात, तर बारीक बारीक सिली आपण म्हणू शकतो आपण. तर ह्या सिलियाच्या सहाय्याने तो काय करतो, हालचाल करतो. फ्लॅजेला असतात त्यांना बारीक बारीक. ओके, तर रिप्रोडक्शन कसं होतं बघूया आपण. रिप्रोडक्शन हे बायनरी फिशननी, म्हणजे एका सेलचे दोन सेल तयार होणे. समजा ही एक सेल असेल, ही आपण घेतली पॅरामेशियमची, तर एका सेलच्या दोन सेल अशा प्रकारे ती खूप अशा प्रकारे दोन सेल या ठिकाणी तयार होईल. म्हणजेच कोणतं फिशन आहे हे, बायनरी फिशन. बायनरी फिशन म्हणजे ब्रेक, म्हणजे सेल ही ब्रेक होते. बायनरी म्हणजे दोन भागात. तर हे बायनरी ह्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, एका सेलचे दोन सेल तयार होणे. तर ह्या दोन्ही सेल ज्या तयार होतात त्या अगदी पहिल्या सेलसारखे दिसतात. दे आर सिमिलर टू द पॅरेंट सेल. ओके, तुम्हाला प्रोटोझोआ हा समजलेला आहे. तुम्हाला प्रोटोझोआचे काही फिगर्स मी दाखवते बघा. यामध्ये बघा हा प्रोटोझोआ दिसतोय तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, पॅरामेशियम आणि हा एंटामिबा, हे दोन प्रोटोझोआ दिसतात. परत या ठिकाणी हा दिसतोय बघा, हा पण हा पॅरामेशियम जो आहे हा प्रोटोझोआचा आहे. तुम्हाला समजले हे. तर हा अमिबा हा देखील एका एक्झाम्पल म्हणजे कोणता येते, मी लिहिलं इथं बघा, अमिबा हा देखील एक प्रकारचा प्रोटोझोआ आहे. आणि इथे पॅरामेशियम आहे, एंटामिबा पण आहे दिलेलं. ओके, तर आपण आणि एक प्लाझ्मोडियम पण दिलेला आहे. प्लाझ्मोडियम हा बघा, हां दिसतोय तुम्हाला हा प्लाझ्मोडियम. तर हा प्लाझ्मोडियम याच्यामुळे आपल्याला काय होतं, मलेरिया. पण हा जो आहे आत्ता कॅरेक्टर्स पाहिले की हा होस्ट सेलमध्ये, होस्ट याच्या दृष्टीने, होस्ट म्हणजे यजमान कोण आहे, डास. तर डासांच्या बॉडीत हा वाढतो आणि डासांनी आपल्याला त्या जे आहे मलेरिया कॉज करणारे जे डास आहेत ते आपल्याला जर चावले अशा प्रकारे इथे, तर त्यांच्या सोंडेतून, सोंड ही पोकळ असते, सोंडेला इंग्लिशमध्ये प्रोब म्हणतात, त्यांनी आपल्याला असं डंख मारला की त्यांच्या सोंडेतून हे जे असतात प्लाझ्मोडियम नावाचे जे प्रोटोझोआ असतात ते आपल्या बॉडीत जातात आणि मग त्या प्लाझ्मोडियम एकदा रक्तात गेले की आपल्याला मग मलेरिया हा होऊ शकतो. म्हणजेच आपल्याला डासामुळे होत नाही, डास फक्त माध्यम आहे. तर आपल्याला जो मलेरिया आहे तो प्लाझ्मोडियम विवॅक्समुळे हा होत असतो. बघा तुमच्या पुस्तकात पेज नंबर 4 वर त्याच्या फिगर्स दिलेल्या आहे. ओके, नेक्स्ट आता जे राहिलेले आहेत फंगाय अँड अल्गी. आपण आता फंगाय आणि अल्गीचं बघूया. 4th नंबरला आपण बघूया. तसं मी घेतलेलं आहे पण परत एकदा सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन आपण शिकतोय म्हणून. फोर्थ टाईप इज द फंगाय. तर फंगाय, फंगस हे यांचा साईज किती असतो, दॅट इज 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. म्हणजे हे पण खूप सूक्ष्म असतात. बुरशी दिसते आपल्याला फार मोठी, पण त्यामध्ये ते एक मोठा जो एक थ्रेड काढला तो मोठा दिसतो, पण ते सगळे सूक्ष्म जीव असतात. त्यांचा आकार त्याच्यामध्ये पाहिलं मायक्रोस्कोपमध्ये तर ते खूप सूक्ष्म असतात. तर बघूया ते कुठे आढळतात. आत्ता शिकवलंय डेड अँड डिकेइंग मॅटर, म्हणजेच ते मृतोपजीव आहे. सॅप्रोफिटिक डेड कॅरेक्टरिस्टिक्स यामध्ये आपण जाऊया. डेड अँड डिकेइंग मॅटर. ते जगतात. ऑर्गॅनिक मॅटर आणि त्यामध्ये या मॅटरमध्ये असतात प्लांट्स असू द्या नाहीतर ॲनिमल्स असू द्या, त्यांच्या बॉडीत जगतात. दे आर द युकॅरियोटिक. माहीत आहे, शिकवलं. युकॅरिओटिक मीन्स वेल डिफाईन्ड न्यूक्लियस. सेलमध्ये न्यूक्लियस भौतिक कवर असतं, त्याला म्हणतात वेल डिफाईन्ड न्यूक्लियस. न्यूक्लियस स्पष्ट दिसतं त्यामध्ये, न्यूक्लियसला कवर असतं. देन काही त्यामध्ये युनिसेल्युलर आहेत, काही एक पेशी आहेत.
युनिसेल्युलर आणि काही तर नुसत्या डोळ्यांनी दिसतात. सांगितलं मी तुमच्याकडे ब्रेडवर येणारी जी बुरशी आहे ती दिसते डोळ्यांनी. म्हणजे काही खूप सूक्ष्म जीव आहेत ज्यांना मायक्रोस्कोपनी पाहावं लागतं. तर काही तर विजिबल विथ नेकेड आईज, म्हणजे नुसत्या डोळ्यांनी पण ते दिसतात. ओके, आता दे आर सॅप्रोफिटिक, हे पण सांगितलं. ट्रॉफिक म्हणतात त्याला, सॅप्रोट्रॉफिक म्हणजे मृतोपजीवी, मृतांवर जगतात ते. बुरशी कुठेही वाढते, त्याला सगळं चालतं. देन त्यांचं डिकेइंग मॅटरपासून ते अन्न घेता सांगितलं. डेड अँड डिकेइंग मॅटर, त्याला त्यांचे ते प्रोब्स किंवा त्यांचे थ्रेड त्यामध्ये जातात आतमध्येपर्यंत आणि त्यांचं अन्न ते ग्रहण करत राहतात त्यातून. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली, म्हणजे लैंगिक पद्धतीने त्यांचं जे आहे रिप्रोडक्शन होतं, आणि असेक्शुअली म्हणजे अलैंगिक पद्धतीने. दोन्ही प्रकारे त्यांची वाढ होत असते, रिप्रोडक्शन होत असतं. आणि असेक्शुअली होताना सेल डिव्हिजन होत असते. सेल डिव्हिजन, एका सेलचे 2 पार्ट्स, सेल डिव्हिजन. म्हणजे समजा हा फंगस घेतला तर याचे सेल डिव्हिजन, बायनरी फिशन, सेल डिव्हिजन होत असते. ओके, अशा प्रकारे सेल डिव्हिजन त्यांची होत आहे. तर या प्रकारे त्यांचं रिप्रोडक्शन होत असतं. इट इज द रिप्रोडक्शन. देन नेक्स्ट बघूया आपण त्यांच्यामध्ये. आणि काही तर रिप्रोडक्शन हे बडिंगनी होतं. BUDDING, बडिंग. या प्रकारामध्ये आहे बेकर्स ईस्ट. तुम्हाला सांगते बडिंग कसं होतं. समजा ही बेकर्स ईस्ट आहे, सेल डिव्हिजन तर होत आहे. तर आता बेकर्स ईस्ट या प्रकारे असतात. तुम्ही एखाद्या वेळेस घरी जर पाव केले असेल लॉकडाऊनमध्ये, तर तुम्ही ईस्ट आणलं असेल, तर ते ईस्ट जर आपण टाकलं पिठामध्ये तर पिठी फुगून निघतं. म्हणजे काही फंगस हे उपयोगी आहेत. तर अशा प्रकारे ही फंगसची एक सेल आहे. ह्या सेलला पाण्यात जर टाकलं, कोणती आहे ही? बेकर्स फंगस या प्रकारामध्ये येत असते, बेकर्स ईस्ट. यामध्ये आपण घेऊया बेकर्स ईस्ट. आणि दुसरी आहे कॅन्डिडा. एक्झाम्पल आहे कॅन्डिडा. आणि मशरूम्स, हे पण सांगितलं मी, मशरूम. तर हे मशरूम जे असतात खाण्यायोग्य असतात, काही नसतात. बेकर्स ईस्ट म्हणजे हे जसं आपण पिठामध्ये टाकतात आणि त्याच्यातून पाव तयार करतात, पाव ब्रेड. ही बेकर्स ईस्ट कशी असते? आपण जर दुकानात घेतलं तर ते मिळतं. बेकर्स ईस्ट म्हटलं तर बारीक बारीक अशी पावडर नसते, थोडंसं जाडं भरडं पावडर असतं, कारण ते ईस्ट असतात. तर याचं बडिंग कसं होतं? ही ईस्ट पाण्यात टाकलं की त्याला बड्स ओल्या याच्यात वाढतात, ते पाण्यात वाढतात, त्याला असे बड्स तयार होतात. आणि हे बड्स असे वाढत जातात आणि हळूहळू काय होतात, ते असे डिटॅच होतात, तुटतात. म्हणजे ही पहिल्यांदा बारीक असते बड, मग ती अशी मोठी होत जाईल, मग मोठी होत जाईल आणि मोठी ती डिटॅच होते, तुटते. अशा बड्स ह्या तुटत जातात. म्हणजे एका पेशीपासून अनेकच अशा पेशी तयार होतात आणि त्यांची संख्या वाढते आणि ती ओलसर कंडिशनला वाढते, म्हणून त्याला बडिंग म्हणतात. बड्स म्हणजे कलिका तयार होणे, कळ्या तयार होणे, त्याच्यावर वाढ होणे. ओके, तर एक्झाम्पल सांगितले. आणि एक लास्ट राहिलेला आहे तो म्हणजे अल्गी. अल्गी या प्रकारात, शेवाळ हा प्रकार आता बघूया आपण. तर लास्ट 5 नंबरचा जो आहे अल्गी, शेवाळ. शैवाल त्याला दुसरा शब्द आहे, शेवाळ. तर हा प्रकार आता बघूया आपण. त्याचा साईज काय असतो शेवाळचा? तो आहे 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. हा त्याचा साईज आहे. आता याची आपण कॅरेक्टर्स किंवा त्याचे गुणधर्म बघूया. त्याच्यामध्ये असणारे काय काय
कॅरेक्टर्स. तर फर्स्ट कॅरेक्टर आहे दे आर ॲक्वॅटिक. शेवाळ पाहिलं असेल तुम्ही. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात वाढणारे असतात ते. हिरव्या रंगाचे एखादी डबकं साचलेलं आहे, त्याच्यावरती वरती गवत सारखं हिरवं हिरवं तयार होतं, गालीच्या सारखं दिसतो, ते आहेत शेवाळ. ग्रीन कलरचे असतात ते युकॅरियोटिक आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे अशा प्रकारे आणि त्याला मेम्ब्रेन आहे. दे आर युकॅरियोटिक. ही सेल जी आहे युकॅरियोटिक. देन युनिसेल्युलर, एक पेशीय सजीव आहे, युनिसेल्युलर. देन ऑटोट्रॉपिक, हिरवा रंग आहे, ग्रीन आहे, हे ग्रीन कलरचे असतात त्यामुळे ऑटोट्रॉपिक. म्हणजेच काय, स्वयंपोषी. ते स्वयंपोषी आहे, स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. ऑटोट्रॉपिक आहेत. देन फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. जे ऑर्गॅनिझम ग्रीन असतात ते सूर्यप्रकाशात त्यांचे अन्न तयार करतात आणि म्हणून फोटोसिंथेसिस ते करू शकतात, कारण त्यांच्यामध्ये ग्रीन कलरचे क्लोरोप्लास्ट असतात. असे ग्रीन कलरचे क्लोरोप्लास्ट असतात आणि ह्या क्लोरोप्लास्टच्या सहाय्याने ते सूर्यप्रकाशात त्यांचे अन्न तयार करतात. सूर्यप्रकाशात अन्न तयार करणे त्याला म्हणतात फोटोसिंथेसिस. मराठीत त्याला म्हणतात प्रकाश संश्लेषण. तर plants make their food with the help of the sunlight, water, carbon dioxide and the chlorophyll which is present in them, that is called as the photosynthesis. झाडं जे आहे त्यांचे अन्न तयार करतात, सूर्यप्रकाश, सनलाईट असतो. नंतर हा सनलाईट घेतलाय, झाड काढलंय मी इथं. नंतर तो हवेतून काय घेतोय, कार्बन डायऑक्साईड घेतो. नंतर जमिनीतून काय घेतोय, पाणी ॲब्झॉर्ब होत जातं, वॉटर घेतात. आणि प्लॅन्टमध्ये काय असतं, ग्रीन कलरचे हे असे क्लोरोप्लास्ट असतात. क्लोरोप्लास्ट या 4 घटकांचा उपयोग करून झाडं काय करतात, त्यांचे अन्न तयार करतात, फूड प्रिपेअर. आणि याच क्रियेला काय म्हणतात, प्रकाश संश्लेषण. प्रकाश घेतात ना सूर्याचा, तर याला फोटोसिंथेसिस म्हणतात. दे कॅरीड विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट विच इज प्रेझेंट इन द प्लांट. ओके, आता याचे एक्झाम्पल आहे, दॅट इज द क्लोरेला. क्लोरेला and the क्लॅमायडोमोनास हे त्याचे एक्झाम्पल आहेत. जास्तीत जास्त ज्या काही स्पेशीज आहेत त्यांच्या सेल ह्या युनिसेल्युलर आहेत. मोस्टली ते ना मल्टीसेल्युलर आहेत. म्हणजे मोस्ट ऑफ देम आर द मल्टीसेल्युलर. जास्तीत जास्त मल्टीसेल्युलर आहेत. काही ते युनिसेल्युलर आहेत जे आपल्याला मायक्रोस्कोपनी बघावे लागतात. हे तर आपल्या डोळ्यांनी पण दिसतात, व्हिजिबल टू नेकेड आईज. तर आपल्याला शेवाळ हे डोळ्यांनी पण दिसतं. ओके, तर हे जे आपण पाहिलं, जे आपण क्लासिफिकेशन पाहिलं 5 ॲनिमल्सचं आणि किंवा 5 किंगडम पाहिले, ते इथे आता आपल्याला संपतंय आणि हा चॅप्टर इथे देखील संपतोय. तुम्ही यानंतर जे राहील सेकंड चॅप्टर त्याचा आपण व्हिडिओ नेक्स्ट टाईमला बघूया. यावर आधारित काही एक्झरसाईज आहेत, एक्झरसाईज तुम्हाला सोडवायची आहेत. ओके, थँक्यू स्टुडंट्स. आणि सगळे नोट्स तुम्हाला दिलेत, यातून तुम्ही तुमचे क्वेश्चन आन्सर शोधू शकता. जर काही समजलं नाही तर मी सांगणारच आहे, तुम्ही त्याप्रकारे मला विचारू शकतात ग्रुपवर. ठीक आहे, थँक्यू स्टुडंट्स.